कालची रांगोळी मॅट ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी डिझाईन पाहून घ्या. व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कशी बनवली ते व्यवस्थित दाखवलेलं आहे. चला आजची रांगोळी मॅट बघूया. त्याची डिझाईन बघणार आहोत आपण आणि ती कशी बनवली ते दाखवते तुम्हाला. हे पहा, 5.5 बाय 6चा या कॅनव्हास घेतला आहे. तुम्ही तिथं व्हाईट पेपर पण घेऊ शकता आणि अशा बँगलच्या साह्याने गोल करून खालच्या साईडनी 2 इंच खालून वरतीपर्यंत असा गोलमध्ये चिटकून लाईन मारून घ्यायची आहे आणि पलीकडून पण असाच थोडासा टर्न करून गोलमध्ये अशी डिझाईन तयार करायची आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणेच करा, व्यवस्थित जमेल. ही डिझाईन आपण डार्क करून घेऊया म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण डार्क करून घ्या आणि त्यानंतर कॅनव्हास आपण 6.5 बाय 36 इंच घेतलेला आहे. आपल्याला ह्याची डोअर मॅट बनवायची आहे. तुम्ही सिंगल पण एक छोटंसं फ्लावर बनवू शकता आणि असं कार्बन पेपर घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण जी डिझाईन बनवली ती ठेवायची आहे आणि दोन्ही साईडनी कशी डिझाईन आली ती मी उमटून घेतलं आहे पलीकडच्या साईडनी बी आणि दोन्ही लाईनमध्ये 1 इंचाचं मार्जिन आहे. हे पहा, असं गोल करून घ्यायचं आहे बरोबर आणि असं छापून घ्यायचं आणि त्यानंतर पेन्सिलनी मी गडद करून दाखवते कारण ते कार्बन पेपरचं व्यवस्थित दिसत नाही आहे. हे पहा, आणि हे पूर्ण अशाच पद्धतीने पूर्ण करायचे. दोन्ही डिझाईनमध्ये 1 इंचचा अंतर ठेवायचं आहे आणि अशी डिझाईन तयार करायची. आता पुढे आपल्याला जी फ्लावर पाकळी बनवायची आहे ती कशी ती दाखवते. हे पहा, दोन्हीचं सेंटर काढायचं आहे. दोन्हीचं सेंटर येतं आहे 2 म्हणजे 4 इंच आहे दोन्ही राऊंडमध्ये अंतर आणि पुढे आपण घेणार आहोत 5 इंच. ते सेंटरपासून 5 इंच पुढे घेतले आहे. अशी स्केलने लाईन मारून घ्यायची आहे आणि पुढे 1 इंचावरती परत खाली असं मार्जिन करून आडव्या साईडला पण आपल्याला 1 इंच मार्जिन करायचं आहे. त्या मधल्या लाईनपासून दोन्ही साईडनी 1-1 इंचावरती असं मार्जिन करून घ्यायचं आहे आणि पुढे परत 1 इंचावरती लाईनवरती डॉट करून घ्यायचा आहे आणि आडवे पण 2-2 इंचावरती म्हणजे वाढवत जायचं आहे आपल्याला 1-1 इंच. दोन्ही साईडने सेम प्रोसेस करायची आहे. त्यानंतर पुढे आपण ते 2 गोल केले आहे बँगलच्या साह्याने, त्याच्या बरोबर चिटकून 3-3 इंचावरती मार्जिन करायचं आहे. मध्ये मार्जिन घ्यायचं नाही, काही नाही, डायरेक्ट त्याच्या पुढे करायचं आहे आणि असा गोल आकार द्यायचा आहे. हे पहा, आणि मध्ये जो सेंटर काढला होता त्याला एक असे लाईन मारून घ्यायचे आहेत. गोल आकार द्यायचा आहे आणि परत खालीपर्यंत लाईन मारून घ्यायची आहे. थोडीशी कर्व करायची आहे दोन्ही साईडनी, क्रॉसमध्ये करायची आहे, एकदम स्ट्रेट लाईन नाही मारायची आहे. हे पहा, हे झालं. ही पहा, झाली आपली तयार आणि मधली लाईन मी खोडून टाकली. ही पहा, डिझाईन तयार झाली. अशी डिझाईन पूर्ण करायची आपल्याला कंप्लीट. ही पहा, सुंदर अशी डिझाईन तयार झालेली नवीन पॅटर्न आहे. नक्की ही रांगोळी मॅट बनवून पहा, खूप सुंदर दिसणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.